मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा व त्यांच्यामार्फत कुठलाही अपेक्ष उमेदवार दिला जाणार नाही यांच्यामार्फत त्यांनी आपल्या समोर आहेत आणि त्यांच्यामार्फत हे जाणून घेऊयात की त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे का. आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो की नाहीत यांना राजकारणाचंच येड लागू नये माझ्या समाजाला, कारण आम्ही आरक्षण देण्यासाठी आमचे लेकरं मोठे करण्यासाठी एकत्र आलो. दुसरा मुद्दा, ज्या बेसवर निर्णय घ्यायचा आहे तो डाटाच पुरेपूर नव्हता, तो डाटाच पुरेपूर नव्हता आणि त्या डाट्याच्या आधारावर घेणं म्हणजे एखाद्याच्या स्वार्थाचा हट्टा पाहिजे, उमेदवारीचा हट्टा पाहिजे, लोकसभा निवडणूकच लढवायची हट्टा पाहिजे. माझी जात मातीत मी सोडू, माझ्या जातीचं वाटलो करू, आम्ही त्यासाठी एकत्र आलेलो नाही आहेत. ते राजकारणाचं काय गुंतलं नाही आमचं एवढं. आता उलट मराठा उमेदवार जर दिला असता, कमी मतं जर पडली असते, उलट आमची चव गेली असती. एवढा मोठा बलाढ्य असून हे कसं झालं, कारण त्या स्वरूपाचा डाटा नव्हता. जो आमचा खरा करोड मतदार आहे त्याच्यापर्यंत आमचे काही लोक पोहोचलेच नव्हते, म्हणून ते मला निर्णय घ्यायला जड गेलं. मतदार आहे 100% करोडोत माता मावले आमचा सगळा गोरगरीब मराठा समाज मतदानात, ते सांगत ते करायला तयार आहे. पण मला खात्रीसाठी ते डाटाच नाही आला, त्याच्यामुळे निर्णय आता उलट मराठा मोकळा झाला. कोणाला पाडायचंय, कोणाचा कार्यक्रम उभा सोबा लावायचा, मोकळा झालाय मराठा. बघू यांनी सगळ्या सोयरे जर अंमलबजावणी नाही केली, विधानसभेला झटका दाखवू यांना. आतापासून तयारी करतो. आता तुम्ही म्हणला होता की मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करण्यास हुशार आहे. मग आता डाव प्रति डाव, आता बघा ना तुमचेच बांधव कसं विश्लेषण करते की ह्यो चाणक्याला भारी भरला. मला त्या फेऱ्यात गुतेणार होते, निवडणुकीच्या फेऱ्यात गुतीणार होते, मला गुतून ठेवणार होते. याच्यात असं करू त्यांनी ओळख केला असं नाही, चॅप्टर निघालं त्यांनी. आता उसाला नोर होते ते डिक्लेअर करण्यातून, आता कोणचा पडितो याच वर्षाला नोर राहणार. याचा परिणाम कुठल्या तर पक्षाला भोगावा लागणार आहे हे मात्र निश्चित झालेले आहे का असं तुम्हाला वाटतं? महाविकास याने आम्हाला मोठी केलेले, आमच्या लेकरा बाळाला ऊस तोडायची वेळ, सुशिक्षित बेकार करण्याची वेळ, यांनी एवढे हाल केलेत आमचे, यांचे हाल होणार आहेत. आमच्यावर केसेस केले तो फडणवीस साहेबांनी खोट्या. आता एक बाबा सांगत होते काही कारण नसताना कवा घेतलं 4 महिन्यापूर्वी कार्यक्रम गुन्हा हत्या करता. फडणवीस साहेब हे सोपं नाहीये बघा तुम्हाला. जसं यासाठी नेमली काय केलं मी, गोरगरिबांचं काम करतो, गोरगरिबात लेकरं मोठे व्हावं यासाठी नेमता माझ्यावर जेलला टाकायसाठी. रेकॉर्डिंग व्हायरल कर, व्हिडिओ बनव. फडणवीस साहेब शोभतंय काय? आमच्या आई बहिणीचे डोके फुटले, त्यांची यासाठी लावली, पोलिसांच्या लावली का? फडणवीस साहेब तुम्ही त्यांना बक्षिसे दिली, बढती दिली फडणवीस साहेब तुम्ही त्यांना. एवढा द्वेष मराठ्यांविषयी असला नाही पाहिजे. मला काही देणे घेणे महाविकास आघाडी ती माझ्या समाजा सरळ सांगून टाकलं, तुम्हाला ज्याला करा त्याला करा, पण कार्यक्रम मात्र लावा. कानकोवर माया करावं, तू खोवालते का आम्हाला माया करायला? त्यांचे कोवर माया करावं. आता कळत काय काय होत असते ती, आणि विधानसभेलाही कळत यांचा जीव कशा देतो आम्ही शोधलेला, यांचा जीव सत्य दे. मग आता 93 मतदारसंघावर आमचंच वर्चस्व आहे 288 पैकी. सगळे एका बाजू झाले तरी बी आता तर आम्ही छोटे मोठे सगळे गट एकत्र करून गोरगरिबाचे पोरं जाऊन देणारे मराठ्यांनी आणि बाकीच्या छोट्या छोट्या जाती जेवढ्यात सगळ्या बांधवांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मागणार होण्यापेक्षा देणारच म्हणा. जा देणारे हो तिथं सगळेजण. मला नाही करायचं राजकारण, मला कोणत्याच पदावर जायचं नाही, ना आमदार व्हायचं नाही, फमदार नाही, काही नाही, काही नाही, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही व्हायचं. माझं पूर्ण आयुष्य मी जीवाचे बाजी लावून समाजासाठी वाहिलेलं आहे, ते मी कायमस्वरूपी तसं ठेवणार आहे माझ्या समाजासाठी. मी माझा समाज एकत्र झालेला आहे. मी कधी प्रकाश आंबेडकरांची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना संपूर्णपणे तुमचा पाठिंबा असणार आहे का, असं वक्तव्य बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळते. तर याबद्दल तुमचे मत काय? त्यात काही दुमत नाही. फक्त जे युती काय जे करायचं होतं मित्रत्व मधल्या नात्यात मधल्या याच्यात आम्ही त्यांना सांगितलं होतं 30 तारखेपर्यंत आम्ही कोणत्याच जाती धर्माच्या बांधव सांगणार. मग धनगर बांधव पण आले होते, त्याच्यात लिंगायत बांधव होते, मुस्लिम बांधव होते, 12 बलुतेदार होते, प्रकाश आंबेडकर साहेब पण होते, खूप होते, शेतकरी संघटनेचे पण होते, सगळेच होते. पण मी फसू शकत नव्हतं. मी फसवणार पोरग नाही, मी छक्केपंचे करणार नाही, मला ते नाही करता येत. हो करून टायमाला धोका द्यायचा तसल्यातला मी नाही. एकदा करायचं ना 100% मराठा काम करणार, तुमच्या जातीने बी 100%च काम करायचं, एकमेकाचं 100% क्रॉस नाही करायचं एकमेकाला. मग कसे पलटत नाही बघू आता बघा कसे. पण जी आवश्यक डाटा होता ना तो नाही पोरांकडून जमा झाला. मतदार आहे जिथं फोन लावले ते म्हणजे आमच्यापर्यंत कोणी आलंच नाही. आमची इच्छा आहे तुम्ही करताल ती, पण मला असं वाटलं समजा केलं आणि एवढा मोठा समाज लई दिवसातून एकत्र आलाय. उगाच या उमेदवारीच्या नाही राजकारणाच्या अड्डा बाई एकत्र आले समाज सगळं होऊ नये कच्चीकरण. ते बघा कुठलंही पाऊल टाकताना पारदर्शक असल्याशिवाय पायरी कच्ची आहे का पक्की आहे बघावं. कुणीतरी म्हणलाय पक्की आहे म्हणून पाय ठेवला, आणि ती जर कच्ची असली तर जाईन ना पाय तो परिसरकट खाली. आपण
राजकारणात परिपक्व असलं पाहिजे. आपल्याला गणित जुळत आले पाहिजेत. सगळं त्यातले बारकावे लक्षात आले पाहिजे. डाव प्रति डाव लक्षात आले पाहिजे. त्यांनी डाव टाकला होता आमच्यावरती, खोटे गुन्हे दाखल करून मराठ्यांना सत्तेपासून किंवा राजकारणापासून लांब ठेवायचं. आमच्या पोरांनी सांगितलं फॉर्म भरायची, फुल सालांवर आली. आता काय करतोय काय नाही या लोड मध्ये त्यांनी तिकीट केले नव्हते, सालांवरच होते. कारण 4 दिवस राहिले त्यांच्या हातात फॉर्म भरायचे. आमच्यामुळे 4 दिवस गेले त्यांचे. आता जास्त टेन्शन मध्ये. यामध्ये मराठा समाजाची काय प्रतिक्रिया असणार आहे? यामध्ये मराठा समाज काय करू शकेल? ते सारखेच गुन्हे दाखल करायला रोज म्हणतात मागे घेतो आणि रोज 25 वाढी त्यांचे एक आयडिया असं मला वाटतं. मी हे बी माझा मुद्दाम सांगतोय, लय मोठे गुन्हे दाखल करायचे मराठ्यात, लय मोठे गोरगरीब, आणि एक मागं घ्यायचे आणि म्हणायचे तुमचे इतके 1000 मागं घेतले. असा डाव दिसतोय बहुतेक, असं दिसतोय. नसता मला कायम तडीपार करायचं राज्यातून, असं दिसतोय. दोन्हीतून बी सोपडा साप होईल त्यांचा. ज्याला मदत करायची त्याला करा, माझं काही म्हणणं नाही, काहीच नाही. अपक्षाला करा, कोणाला करा, कोणत्या पक्षाला करा, मालक समाज आहे. फक्त एक ध्यानात ठेवा, आपल्या लेकरावर अन्याय झालाय, आपल्या आई बहिणीचे डोके फुटलेत, ते वळ मात्र विसरू नका. बाकी तुम्हाला जे करायचं, मी एकही फोन करणार नाही, एकही याला मतदान करा त्याला. राजकारण पिंडच नाही माझं. पण जरी यांनी सगळ्या सोयरीच्या पुढे आता आचारसंहिता संपल्यावर नाही दिली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, 2012चा GR जर दुरुस्त नाही केला तर मराठी पुढे 100% उतरतील अशी दाट शक्यता.